विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव शहरात अवैध धंद्यांना ऊत. वरली जुगार, अवैध दारू विक्री, अवैध देहव्यापार खुलेआम सुरू. शाळा महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थाटली वरलीची दुकानं. अनेक घरांची राखरांगोळी करणाऱ्या अवैध धंद्यांच्या सुळसुळाटबद्दल राजकीय पुढाऱ्यांचं मौन चर्चेचा विषय. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. कुणाच्या आश्रयानं खुलेआम सुरू आहेत शेगावात अवैध धंदे? शहरवासियांकडून विचारणा. अवैध धंद्यांच्या सुळसुळाटामुळे शेगावातील सुरक्षेला धोका. महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यांना ऊत आलेला दिसतोय. शेगाव शहरामध्ये वरली मटका, पत्त्यांचा जुगार क्लब, अवैध दारू विक्री, वैश्य व्यवसाय आदी अवैध धंदे खुलेआम सुरू असल्यानं शहरातील सामाजिक सुरक्षा व शांतता धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. शेगाव शहर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असून शहरात दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत असतात. अवैध धंद्यांच्या व्यावसायिकांनी शहरातील विविध भागांमध्ये वरलीची दुकानं थाटली आहेत. या अवैध व्यवसायामुळे धार्मिकदृष्ट्या पवित्र समजले जाणाऱ्या शेगाव शहराची प्रतिमा खराब होते. विशेष म्हणजे शाळा कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरच वरलीची दुकानं थाटलेली असल्यानं विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस विभागाचं याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असून कुणाच्या आश्रयानं शहरात अवैध धंद्यांना ऊत आलाय असा सवाल भाविकांकडून विचारला जातोय. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या प्रकरणी एकाही राजकीय नेत्यानं, पुढाऱ्यानं किंवा पदाधिकाऱ्यानं ब्रशब्द सुद्धा न काढल्यानं राजकीय क्षेत्राचे मौन चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय क्षेत्राच्या आश्रयानं तर शहरात अवैध व्यवसाय सुरू तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येतोय. सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख, शेगाव, बुलढाणा. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.